नमस्कार. आपलं आरोग्य बाहेरून तर एकदम फिट दिसतं, पण आतूनही ते तितकंच निरोगी असतं का? कधीकधी आपल्या शरीरात असे काही न दिसणारे शत्रू दबा धरून बसलेले असतात, जे आतल्या आत आपल्याला पोखरत राहतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, पोटातील जंत. आणि हो, हा त्रास फक्त लहान मुलांनाच होतो, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तो मोठ्या माणसांनाही तितकाच होतो. चला तर मग यातील समज आणि सत्य काय आहे ते आज जाणून घेऊया. असं कधी होतं का की आपण चांगलं पौष्टिक जेवण घेतोय पण तरीही शरीराला ते लागतच नाहीये, ताकदच वाटत नाहीये? यामागे एक अनपेक्षित कारण असू शकतं. आपल्याच पोटात वाढणारे काही बिनबुलाये पाहुणे. हे जंत आपण खाल्लेलं सगळं पोषण स्वतःच फस्त करून टाकतात. आणि भारतात तर मातीतून पसरणारे जंत ही एक खूपच सामान्य समस्या आहे. जंतांबद्दल ना समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. चला त्यापैकी काही अगदी सामान्य समजांमधलं तथ्य आणि सत्य काय आहे ते जरा तपासून पाहूया. अनेकांना असं वाटतं की रात्री झोपेत दात खाण्याची सवय म्हणजे पोटात जंत असण्याचं 100% पक्कं लक्षण आहे. पण खरंच तसं आहे का? तर बघा, दात खाणं हे जंतांचं एक लक्षण असू शकतं, हे खरंय. पण तेच एकमेव कारण आहे असं नाही. बऱ्याचदा मानसिक ताणतणाव किंवा शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तरीही झोपेत दात खाण्याची सवय लागते. त्यामुळे फक्त ह्या एका लक्षणावरून थेट निष्कर्ष काढणं हे जरा चुकीचं ठरू शकतं. आता पुढचा गैरसमज हा तर आपण अनेकदा ऐकला असेल, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत. चेहऱ्यावर पांढरे डाग दिसले की लगेच म्हटलं जातं, अरेच्या याच्या पोटात जंत झालेत वाटतं. पण सत्य हे आहे की चेहऱ्यावरचे ही पांढरे डाग बहुतेक वेळा विटामिन किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे येतात. काही वेळा तर उन्हामुळे होणारी ॲलर्जी सुद्धा याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येक पांढऱ्या डागाचा संबंध थेट जंतांशी जोडण्याऐवजी त्याचं योग्य कारण शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता तो सर्वात मोठा गैरसमज जो आपल्या सगळ्यांच्या डोक्यात अगदी पक्का बसलाय. जास्त गोड खाऊ नकोस, पोटात जंत होतील. हे वाक्य तर आपल्या सगळ्यांच्याच अगदी परिचयाचं आहे, नाही का? पण यामागे विज्ञान काय म्हणतं? आणि इथेच खरी गंमत आहे. ऐका, साखर खाल्ल्याने जंत तयार होत नाहीत. उलट पोटात जर आधीच जंत असतील ना, तर साखर हे त्यांचं सगळ्यात आवडतं खाद्य आहे. म्हणजे ते साखरेवर अक्षरशः जगतात. आणि म्हणूनच ज्या व्यक्तीच्या पोटात जंत असतात त्यांना जास्त गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. आहे की नाही इंटरेस्टिंग? चला, आता गैरसमज तर दूर झाले. मग प्रश्न उरतो की हे जंत पोटात येतात तरी कसे? नक्की शरीरात प्रवेश करतात कुठून? याचे मुख्यत्वे 3 मार्ग आहेत. 1. अस्वच्छ किंवा वाढवलेल्या नखांच्या आत जंतांची अंडी अडकून बसतात आणि जेवताना नकळतपणे पोटात जातात. 2. पालेभाज्या जर न धुता किंवा कच्च्या खाल्ल्या तर त्यावरील अंडी थेट शरीरात प्रवेश करतात. आणि 3. दूषित मातीवर अनवाणी चालल्याने. काही जंत जसे की हुकवर्म्स इतके धोकादायक असतात की ते थेट आपल्या पायाच्या त्वचेतूनही शरीरात शिरकाव करू शकतात. ठीक आहे, आता आपल्याला समस्या समजली, तिची कारणंही समजली. मग यावरचा उपाय काय, यावर तोडगा कसा काढायचा? उपाय खरं तर खूप सोपा आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, असं सांगते की भारतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच वर्षातून 2दा म्हणजेच दर 6 महिन्यांनी जंतांचं औषध घ्यायलाच हवं. या प्रक्रियेला म्हणतात डिवॉर्मिंग. आता डिवॉर्मिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अल्बेंडाझोल सारखं एखादं विशिष्ट औषध घेऊन शरीरातील परजीवी जंतांना नष्ट करणं. ही एक अत्यंत सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. अर्थात फक्त औषध घेऊन चालणार नाही, काही चांगल्या सवयी लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून हा त्रास पुन्हा होणारच नाही. पहिलं म्हणजे नखं नेहमी लहान आणि स्वच्छ ठेवा. दुसरं, सगळ्या पालेभाज्या आणि इतर भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि शक्यतो पूर्णपणे शिजून खा. आणि तिसरं, बाहेर मोकळ्या जागेत किंवा अस्वच्छ ठिकाणी अनवाणी चालणं पूर्णपणे टाळा. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक विचार नक्कीच करायला हवा. आपल्या आरोग्याच्या ह्या न दिसणाऱ्या शत्रूंकडे आपलं लक्ष आहे का? कारण खरं निरोगी आयुष्य म्हणजे फक्त बाहेरून तंदुरुस्त दिसणं नाही, तर आतूनही तितकंच निरोगी असणं. यावर नक्की विचार करा.